झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर मुक्का लावा. संवेदनशील प्रकरणाचा वापर पॉलिटिकल ब्लॅकमेलिंगसाठी. माजी आमदार अनिल गोटे यांचा सरकारवर निशाणा. नाशिक येथील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर महिला अत्याचाराचे आणि संपत्ती बळकावण्याचे तब्बल 16 गंभीर गुन्हे दाखल असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आरोपीवर तातडीने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोटे यांनी या प्रकरणावरून प्रशासनासह राजकीय नेत्यांवरही ताशेरे ओढले. या संवेदनशील प्रकरणाचा वापर काही राजकीय नेते केवळ पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग साठी करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. या संदर्भात अनिल गोटे म्हणाले, असं आहे की एसआयटी आता याच्या भोंदूबाबा एकूण 16 केसेस दाखल झाले. काल 8 झाल्या आणि आधी 9 झाल्या. तर त्यातल्या 16 केसेस या स्त्रियांबद्दल केलेल्या अतिप्रसंगाच्या आहेत आणि एक केस आहे ती त्याच्या संपत्तीबद्दल. त्याला मोक्का लावायला पाहिजे. मोक्का लावला की ज्यांनी त्याला फोन केले तर ज्यांच्याकडे तो आला त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये आरोपी करता येतो. प्रश्न असा आहे की सरकारला खरंच या प्रकरणामध्ये काही करायचं आहे का? ते आधीची जशी प्रकरणं होती तशी दडपून टाकायची आहे. मोक्का लावल्यास या भोंदूबाबाला पाठीशी घालणारे आणि त्याला मदत करणारे अनेक पांढरपेशी चेहरे उघडकीस येतील असा दावा गोटे यांनी केला. राज्य सरकारला खरोखरच या प्रकरणात न्याय द्यायचा आहे की जुन्या प्रकरणांप्रमाणे हेही दडपून टाकायचे आहे असा परखड सवालही गोटे यांनी यावेळी उपस्थित केला. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.